आत्मा नमस्ते. वैशाली ताई खोले, तुमचा परिचय द्या. आत्मा नमस्ते. मी वैशाली खोले पुण्यातून बोलते. मी रेकीला जॉईन झाले 2 वर्षापूर्वी. तेव्हापासून मला टॅरो करायचं हा हे होतं मला. पण मला योग येत नव्हता म्हणा किंवा तशी संधी मिळत नव्हती. पण हं, आता मात्र मला टॅरोला घ्यायचीच ऍडमिशन असं ठरवून मी ह्या मे महिन्याच्या सुट्टीत मग मी टॅरो आता कम्प्लीट केलं. हं. टॅरो शिकायचं होतं असं म्हटलं, पण त्याच्यामध्ये असं वाटलं की बाबा फार अवघड असेल किंवा आपल्याला जमेल की नाही. ते डेक आला तेव्हा असं वाटलं 78 कार्ड आणि 1.5 महिन्यामध्ये कसं काय बाबा याचा अभ्यास होणार. असं कसं काय शिकवणार मॅडम एवढ्या 1.5 महिन्यामध्ये. पण जसं जसं मॅडम तुम्ही एक एक कार्ड उकलत गेल्या, 4 4 कार्ड एका दिवशी घेऊन त्याचे पूर्ण प्रतीक पूर्ण संदर्भ आम्हाला सांगितला, तेव्हा एक एक मला जरा समजत गेलं. आणि तेव्हाही सुरुवातीला काही समजतच नव्हतं. असं वाटलं आता काय हे कसं काय समजून घ्यायचं. पण जेव्हा जेव्हा पुढं 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 क्लास गेला तेव्हा अगदी सुंदर पद्धतीने ते आत्मसात केलं आणि खूप छान पद्धतीने समजलं. म्हणजे त्यांचा संदर्भ समजला. आणि मला खूप शंका होत्या त्याच्यामध्ये की आणि त्या मी तुम्हाला विचारल्या पण की समजा एकच कार्ड 4 जणांनी काढलं तर त्याचं उत्तर सेम कसं काय येईल बुवा. पण ते आणि मी तसा प्रयत्नही केला. मी जे कार्ड काढायची ना ते ग्रुपमध्ये इतरांना काढायला द्यायची. पण तेव्हा लक्षात आलं मग की हा एक जरी प्रश्न आला असला आणि 4 जणांनी जरी कार्ड काढले तरी त्याचा संदर्भ हा एकच येतोय. मग माझा विश्वास बसायला लागला आणि त्याच्यातून एक एक प्रश्न कळत गेले, त्यामुळे मला अजून उत्साह वाढला काढण्यामध्ये. मग मी असे बरेच सारे कार्ड काढले आणि त्याचा विश्वास असा बसायला लागला की ते खरे येत आहेत म्हणजे असं मग घरातल्या सगळ्या व्यक्तींचे काढले कार्ड, इतरांचे काढले, शाळेतल्या मैत्रिणींचे काढले, नातेवाईकांचे काढले आणि बरोबर यायला लागले. मग माझा विश्वास आणखीनच वाढला. असं वाटलं की नाही आता हे आपल्याला जमतंय बाबा. म्हणून मग मी आता एक एक कार्ड काढायला रोज एक तरी कार्ड काढणार. कितीही नाही वेळ मिळाला तरी असं ठरवलंय मनाशी रोज एक तरी कार्ड काढायचं. शाबास. खूप सुंदर. खूप छान. हा असाच प्रवास पाहिजे. त्यांनी बघा परीक्षा घेतली. हो. आणि तुम्ही जे कार्ड मधले बारीक सारीक खुणा म्हणा आता ते आम्हाला पहिल्यांदा लक्षात यायचं नाही की बाबा कसं करायचं रीडिंग कसं करायचं. पण तुम्ही ज्या बारीक सारीक गोष्टी सांगितल्या की समोरच्या माणसाशी कसं भावनात्मक विचार कसे द्यायचे त्याला किंवा त्याच्याशी त्याच्या भावनांशी कसं काय हे करायचं. त्याला कठीण कार्ड जरी आले की त्याला कसं समजून सहानुभूतीने कसं सांगायचं. हे सगळं बारीक सारीक गोष्टी तुम्ही खूप छान पद्धतीने समजून सांगितल्या. त्यामुळं त्याच्यामधला इंटरेस्ट वाढत गेला आणि सगळे कार्ड एक 78 कार्डचा अभ्यास खूप छान पद्धतीने झाला. ते पहिल्यांदा तर मेजर अर्काना मायकर अर्काना हे वाचून बघूनच मला टेन्शन आलं होतं. पण खूप खूप छान पद्धतीने समजून सांगितलं आणि त्याचं आता कार्ड रिडिंग आता सोप्या पद्धतीने झालं सगळं. आता कार्ड बघितले तरी असं कळतं साधा संदर्भ समजतो. पण आता त्याचं वाचन करूनच मग आपण एखाद्याला उत्तर देतो आणि ते छान बरोबर येतात अगदी. खूप सुंदर. खूप छान. येस. टॅरो रीडिंग ही खूप अगदी प्रभावीच तुम्ही वाचन ही खूप सुंदर करता सगळेजण. कोणी मागे नाही राहिलं आपल्यापैकी आता. आणि मग ॲज अ टॅरो रीडर ती भीती गेली आहे. आता तुम्ही एकट्या गेली कार्ड गेली. वाचन करू शकता का? हो कुठल्याही हो करू विषयाचं? शकते. हो करू शकते. आणि ग्रुपमध्ये बरेच प्रश्न घेतले आम्ही. कायद्याचे असतील, न्यायाचे असतील किंवा आर्थिकतेचे असतील किंवा घटस्फोटाचे असतील, लग्नाचे असतील, व्यक्तिमत्वाचे असतील. ते सगळे प्रश्न आम्ही ग्रुपमध्ये पण डिस्कस करून सगळे छान काढले. मैत्रिणींनी सुद्धा सगळ्या एकमेकींना मदत करून सगळ्यांना पुढे ओढण्याचा प्रयत्न केला. खूप छान. सगळ्या जणी खूप छान कार्ड रीडिंग करतात आता. तुमचा हा जो ग्रुप आहे आपला टॅरो रीडर 7 आपला आहे ना? मग ह्या ग्रुपला एकूण कार्ड किती झाले? एकूण सगळ्यांचे? 500 600 कार्ड होऊन गेले. सगळ्या शाबास! ग्रुपचे मिळून. म्हणजे पहिल्या ग्रुपपेक्षा बाजी जास्त मारली आहे तर. मारली. खूप एक पाऊल सुंदर. पुढे पाहिजेच ना प्रत्येक बॅचला. येस, प्रत्येक बॅच थोडी पुढे पाहिजे. हेच तर टार्गेट असते. तुम्ही आहात. पण जे द्यायचं ते अधिक जास्त चांगल्या प्रकारे देता आलं पाहिजे. आता काही प्रश्न, शंका आहेत का डोक्यामध्ये?
नाही, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तशी सहज सहज मिळालेली आहेत आणि आता तसा अंदाज पण लावता येतो, की मॅडमनी यावेळेस या सांगितलं होतं. त्याच्यामुळे तो संदर्भ लावता येतो, की नाही, नाही ह्याचं उत्तर हे असं असेल, याचा अर्थ हा असा असेल. त्यामुळे आपल्याला सुद्धा समजून येतं आणि आम्ही तुम्हालाही वेळोवेळी प्रश्नांची विचारले. त्यामुळे सगळा अर्थ समजला. सगळ्या गोष्टींचा अर्थ समजला गेला आता. आता कुठलंही कार्ड आलं तरी ते कठीण वाटत नाही. ओके. उत्तर काढता येतं. स्वप्नाली ताई ऍज अ टॅरो रीडर कोणाला काही स्पेशल जाणवलं का स्वप्नाला ताई स्वप्नाली नाही वैशाली केला माईक सुरू स्वप्नालीने एकच सेकंद वैशाली ताईच्या रिडिंग मध्ये काही स्पेशल काय स्पेशल जाणवलं स्वप्नालीने माईक सुरू केला स्वप्नालीलाच विचारते. नाही, वैशाली ताईनी रीडिंग वगैरे सगळं खूप छान केलं. म्हणजे आम्ही खूप सारे प्रश्न एकत्र काढले ना, तेव्हा इव्हन त्यांनी पण मला प्रश्न वगैरे विचारले. तर आम्ही एकमेकांच्या डिस्कशनने हो बाबा, त्यांनी मला जे विचारले त्यांनी त्याची उत्तरं मी व्यवस्थित सांगितली. त्यांना जे प्रश्न विचारले त्यांचं पण रीडिंग त्यांनी एकदम प्रॉपर केलं. म्हणजे व्यवस्थित छान त्यांनी सगळं आणि छान एक्सप्लेन करतात. ऑलरेडी त्या खूप स्वभावाने शांत आहेत. त्यामुळे त्यांची सांगायची पद्धत आहे ना, ती पण खूप छान आहे या वैशाली ताईंची. टीचर आहेत अभ्यासही तेवढाच करतात. हो. हा, टीचर आहेत खरंच. शिक्षक लोकांना शिकवताना अगोदर थोडंसं कारण ते खूप चिकित्सक बुद्धीने सगळ्या गोष्टी शिकत असतात. नाही, पण त्या खूप छान एक्सप्लेन करतात. हा खूप पॉझिटिव्ह येस. पॉइंट आहे त्याच्यामध्ये. नक्कीच. आणि जेव्हा टीचर असतात ना सेशनला, तेव्हा त्यांच्या त्या चिकित्सक बुद्धीचा सगळ्यांना अधिक जास्त फायदा होतो. ते चांगलंच आहे ना, हो की नाही? प्रत्येक बॅचला तसे छान सदस्य असणं खूप गरजेचे असतात. ओके. खूप सुंदर, खूप छान वैशालीताई. असे छान प्रगती करा आणि नक्कीच आपली ड्युटी आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण तुम्ही ज्या परिवारामध्ये आहात, म्हणजे ज्या शाळेमध्ये आहात, मैत्रिणी आहेत, अनेक सगळ्या गोष्टी यामध्ये त्यांना एक मार्गदर्शक, मार्गदीपक म्हणून तुम्ही खूप उपयोगी असणार आहात. करणार, करणार. टॅरो आहे ना? रीडर फक्त भविष्य सांगणारच नाही, तर योग्य मार्गदीपक पण म्हणून टॅरो रीडर काम करतो आणि इतरांचं आयुष्य बदलवायला खूप जबाबदारीचं काम आहे असं मला वाटतं. कारण त्यांचा नक्कीच. आयुष्याचा प्रश्न असतो तो. म्हणून खूप जबाबदारीने तो घेतला पाहिजे, केला पाहिजे कार्ड रीडिंग करताना. खूप नक्कीच. सुंदर कला आहे पण ही आणि ती आता मला शिकायला मिळाली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक यू. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आनंदी आनंद सर्वीकडे. यशस्वी व्हा. थँक यू. थँक यू.